आता एसे रायटिंगमध्ये काय काय करायचं हे तुम्हाला सांगितलं, काय काय नाही करायचं हे आता तुम्हाला सांगते. सो सगळ्यात पहिले ते हे लक्षात ठेवा की तुमच्या निबंधांमध्ये वैचारिक संकीर्णता असता कामा नये. अवॉइड दोज स्टेटमेंट दॅट शोज युअर अग्रेसिव्ह पर्सनॅलिटी. वैचारिक संकीर्णता, नॅरो माइंडेडनेस नाही असली पाहिजे. दुसरे हे की यात जातीवाद, क्षेत्रवाद, भाषावाद, धर्म, यामध्ये जातीवाद, क्षेत्रवाद, भाषावाद, धर्म, सांप्रदायिकता हे सगळं दिसता कामा नये. दुसरे हे लक्षात ठेवा की निबंधाची सुरुवात करताना तुम्ही अनेक विचारवंतांचा उपयोग करू शकता. मी आता सांगितलं तुम्हाला, विचारवंतांचा उपयोग करा, अभंगांचा उपयोग करा, श्लोकांचा उपयोग करा, संस्कृतचे श्लोक घ्या, जे जे तुम्हाला आवडेल, पटेल, पाठ केलेलं असेल, कलेक्ट केलेलं असेल ते लिहा. पण तुमचा एसे एका बाजूला झुकलेला खूपच अलंकारिक असता कामा नये. खूप जास्त ऑर्नामेंटल लँग्वेजचा उपयोग करू नका की तुम्ही संस्कृतमध्ये सुरू केलं, संस्कृतमध्येच पूर्ण एसे लिहून टाकला, असं करू नका, है ना. म्हणजे माझ्या सांगण्याचा काय अर्थ आहे की वेन एव्हर यू विल बी युझिंग स्टेटमेंट्स ऑफ एनी थिंकर और यू विल बी युझिंग कोट ऑफ सम थिंकर, याची लिमिट असू द्या. आता आपण काय म्हटलं की पर पेज आपण 3 पॅरेग्राफ असं ठरवलंय ना. मग प्रत्येक पॅरेग्राफची सुरुवात स्टेटमेंटनी करू नका किंवा प्रत्येक पॅरेग्राफची सुरुवात कोट्सनी करू नका. म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी श्लोक लिहू नका. सुरुवातीला लिहिलं, संपलं, त्याच्यानंतर पुन्हा 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 रिपीट करू नका. सो अवॉइड एक्स्ट्रा ऑर्नामेंटल लँग्वेज. खूप जास्त अलंकारिक भाषा लिहायची नाही. आणि त्याच्याचबरोबर आपल्या एसेला फक्त धर्म, तत्वज्ञान किंवा लिटरेचर पर्यंत मर्यादित न करता, ठीक आहे, फक्त याला तत्वज्ञान, स्पिरिच्युअलिटी, धर्म याच्यापर्यंत मर्यादित करू नका. याला विश्व, विज्ञान, तर्क, समाज, इतिहास, राजनीती सगळ्याशी जोडा. होतं काय, एसे रायटिंगला जनरली साहित्याशी जोडलं जातं, ठीक आहे. सो असं नाही करायचं, हे एका साईडला नाही झुकवायचं. तुमचा एसे धर्म, तत्वज्ञान, संस्कृती, साहित्य यापर्यंत मर्यादित असू नये. याला राजनीती, भूगोल, समाज, इतिहास, अर्थशास्त्र या सगळ्याशी जोडा, ठीक आहे. आणि बॅलन्स करा, ठीक आहे, बॅलन्स करा. स्पेशली विज्ञान आणि तत्वज्ञानाशी याला जोडलं जाऊ शकतं. आणि महत्त्वाचं म्हणजे याला पाश्चात्य आणि भारतीय असे दोन्ही डायमेन्शन देण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर दुसरं मी तुम्हाला जे सांगणार होते ते हे आहे की ट्राय टू रिमेन लॉजिकल अँड रॅशनल वाईल रायटिंग एसे. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय आहे की प्रॅक्टिकल बोला, काहीतरी कल्पनातीत बोलू नका, ठीक आहे. जे शक्य आहे, तुमच्या कल्पना असू देत, पण ज्या शक्य आहेत त्याच कल्पना मांडा. त्याला लॉजिक असू द्या, ते रॅशनॅलिटीमध्ये असू द्या. मार्क्सवाद, नक्सलवाद किंवा आतंकवाद या शब्दांचा प्रयोग करताना जरा सावधान राहा. जर तुम्हाला त्या शब्दांचा योग्य अर्थ माहिती नसेल तर लिहू नका. आतंकवाद, नक्सलवाद वेगळं वेगळं आहे, हे माहिती आहे ना. समाजवाद, भांडवलवाद, मार्क्सवाद वेगळं वेगळं आहे, साम्यवाद, हे सगळे वेगळे वेगळे कॉन्सेप्ट आहेत. अंटिल यू आर व्हेरी शुअर अबाउट दॅट कॉन्सेप्ट्स, तोपर्यंत त्या कॉन्सेप्टचा उपयोग करू नका. म्हणजे अर्थाचा अनर्थ करू नका. इन शॉर्ट व्हॉट, की अर्थाचा अनर्थ करू नका. एवढं फक्त लक्षात ठेवा. हे आहे तुमचं एसे रायटिंग. एसे रायटिंगचा बेसिक फंडामेंटल्स जे आहेत ते हे आहेत. एवढं सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि याप्रमाणे तुम्हाला एसे लिहायचा असतो.